नगर शहरातील गावडे मळा येथील माजी नगरसेविका दीपालीताई बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। विकास कामातून आपल्या शहराला नावारूपाला आणायचं आहे। नुसते रस्ते झाले म्हणजे शहर बदललं असं नाही। नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे। स्वयंशिस्त लावून आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे। घरातील कचरा घंटागाडीतच टाकला पाहिजे। काही लोक प्लास्टिकच्या पिशवीत भरून रस्त्यावर कुठेही फेकून देतात। शहर विकासात नागरिकांची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे। 10 वर्षांपासून शहर विकासाचा घेतलेला ध्यास पूर्ण करण्यासाठी काम करत आहे। मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे। राज्य सरकारकडे पाठपुरावा करून महायुती सरकारच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून मोठा निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे शहर विकासाला चालना मिळाली। गल्लीतील रस्त्यापासून थेट डीपी रस्त्यांपर्यंतचं नियोजन केलंय, त्यामुळे विकास कामं सुरू आहे। माजी नगरसेविका दीपाली बारसकर यांच्या विकास कामाबाबत असलेलं नियोजन हे कौतुकास्पद आहे। त्यांच्यामुळे कायमस्वरूपीची कामं मार्गी लागत आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। नगर शहरातील गावडेमळा गोकुळधाम येथे माजी नगरसेविका दीपाली बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ते काँक्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेविका दीपाली बारसकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर, माजी नगरसेवक सतीश बारसकर, योगेश ठुबे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना दीपाली बारसकर म्हणाल्या, गावडेमळा गोकुळधाम परिसरातील विकास कामांचं नियोजन करीत एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावली जात आहेत। त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचं सहकार्य लाभलं असून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला। शहरासह प्रभागात रस्ते काँक्रीटीकरणाचं काम सुरू असल्यानं काही दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागेल। त्यानंतर चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि आपलं शहर विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल। आमदार संग्राम जगताप हे विकास कामातूनच लोकप्रिय झालेत। प्रभागातील नागरिक सुज्ञ असल्याने विकास कामं करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय। विकास काम करत असताना प्रभागातील नागरिकांशी एक प्रकारे ऋणानुबंध निर्माण होत नाते जोडण्याचं काम झालंय, असं त्या म्हणाल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।